मला असं वाटते विद्यार्थ्यांना तर कॅरी ऑन हवाच असतो, कारण की कुठेतरी त्याचं वर्ष वाया जाऊ नये त्याला असं वाटत असतं. पण कॅरी ऑन लागू करण्यासाठी पण मुख्य भूमिका जी आहे ती विद्यापीठाची आहे. कारण की विद्यापीठाने समजा त्यांचं जे कार्यप्रणाली आहे किंवा ती समजा थोडीशी सुधरवली किंवा व्यवस्थितपणा त्यांनी त्याच्यात आणला तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यालाही कुठे चान्स मिळणार नाही. ही जी ट्रान्झिशन फेज असते याच्यामध्ये जुनं आणि नवीन ह्याला लेव्हलअप करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. कारण CBCSचा हा जो पॅटर्नचे विद्यार्थी आहेत जे मग असे जर निर्णय नाही घेतले तर फार कायमचे ते मागे राहून जातील आणि पुढच्या ज्या काही संधी आहेत त्यात कदाचित त्या हुकतील त्यांच्याकडून. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे किंवा नाही हा विषय सध्या याच्यासाठी चर्चेचा नाही आहे, कारण निर्णय झालेला आहे आणि कॅरी ऑन विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. फक्त येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कसा पडेल याचा विचार डेफिनेटली आम्हाला सगळ्यांना ॲज अ टीचर किंवा आम्ही ॲज अ महाविद्यालय म्हणून आम्ही याच्यावर नक्कीच त्याच्यावर चर्चा करायला हवी असं मला स्ट्रॉंगली वाटते. विद्यार्थ्यांची एक मेंटॅलिटी बनायला लागली आहे की ठीक आहे व्हॉट्स एव्हर द रिझल्ट इज, मला तर थर्ड इयरला ॲडमिशन मिळणारच आहे ना. मग जर मला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणारच आहे तर मग काय आरामात करूया, जसं होईल तसं होईल. हा जो भाग आहे ना याच्यावर कुठेतरी समाजामध्ये ॲज अ टीचर मी बोलतीये, समाजामध्ये कुठेतरी चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. जो DCचा कन्सेप्ट आहे म्हणजे समजा फर्स्ट इयरचे नाही निघाले पूर्ण सब्जेक्ट तर तो थर्ड इयरला नाही जाऊ शकत विद्यार्थी, तरी पण आता ते कॅरी ऑनमुळं जात आहे ना पुढे. आता त्याला अजून 2 चान्स मिळाले फर्स्ट इयरची पूर्ण सब्जेक्ट काढण्यासाठी, तर तो DC होणारच नाही. तेच आता त्यांना तेवढी मेहनत करावी लागेल आणि ती जर तयार नसतील तर मग ऑब्व्हियसली त्यांना ती डिग्री पण नाही मिळणार आणि मग ॲट दी मतलब इनिशियली मग त्यांनी घेतलीच कशाला ॲडमिशन जर त्यांना नकोच असेल तर आणि मेहनत करायची इच्छाच नसेल तर. नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉक्टर प्रज्ञा येनकर आपल्यासोबत आहेत. नुकताच विद्यापीठानं कॅरी ऑनचा निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. या संदर्भात आपण त्यांचं मत जाणून घेऊया. मॅडम काय सांगाल नेमकं? हा विद्यार्थी संघटनेकडून आलेली ही मागणी होती आणि विद्यापीठातील सगळ्या अधिकारी वर्ग आणि प्राधिकरणातील तज्ज्ञ वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे. तो नक्कीच विद्यार्थी हितायच असेल ह्यात दुमत नाही. आणि कुठेतरी जेव्हा आपण नवीन चेंजेस जेव्हा येत असतात कुठल्याही सिस्टममध्ये, ही जी ट्रान्झिशन फेज असते याच्यामध्ये जुनं आणि नवीन ह्याला लेव्हलअप करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. कारण CBCSचा हा जो पॅटर्नचे विद्यार्थी आहेत जे मग असे जर निर्णय नाही घेतले तर फार कायमचे ते मागे राहून जातील आणि पुढच्या ज्या काही संधी आहेत त्यात कदाचित त्या हुकतील त्यांच्याकडून. त्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे आणि नक्कीच हा विद्यार्थी हिताय आहे असं मला वाटतं. मॅडम एकच प्रश्न, ही आज जरी विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे पण यातून विद्यार्थ्यांना एक चुकीची सवय आपण लावतो आहो का? इट डिपेंड्स. कारण विद्यार्थ्यांनी ह्या संधीला कुठल्या पद्धतीने घेतलं पाहिजे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. हा निर्णय जो घेतला आहे हा सर्वानुमते तज्ज्ञांकडून घेतलेला निर्णय आहे, तेव्हा नक्कीच तो विद्यार्थी हिताय आहे, मी आत्ताच ते सांगते आहे. परंतु विद्यार्थ्यांनी ह्याचा दुरुपयोग करू नये, हा आपल्या हितासाठी घेतलेला आहे. नक्कीच त्यांनी कॅरी ऑन त्यांना जेव्हा मिळतंय त्यांना अभ्यास न करता पुढे जाण्याची ही दुर्दैवी संधी म्हणूयात आपण त्याला, परंतु त्यांनी त्याचा उपयोग घेतला पाहिजे, त्यातून चांगलं केलं पाहिजे. चालेल, धन्यवाद मॅडम. मॅडमनी आपल्याला सांगितलं जरी विद्यार्थी हिताचा निर्णय असला तरी त्याचा विद्यार्थ्यांनी दुरुपयोग करू नये. केशरबाई लाहोटी महाविद्यालयात आपण आता आहोत. आपल्यासोबत या महाविद्यालयाच्या शिक्षिका सोनल चांडक मॅडम आहेत. विद्यापीठानं जो कॅरी ऑनचा निर्णय घेतला आहे हा विद्यापीठ म्हणतायत, विद्यार्थी संघटना म्हणतायत की हा विद्यार्थी हिताचा आहे, तो 1 वर्ष राहणार आहे, पण तो खरंच विद्यार्थी हिताचा आहे का? इथून पुढे पण विद्यार्थ्याची मागणी करतील का? जर तशी केली तर विद्यार्थ्यांवर नेमका त्याचा काय परिणाम होईल आपण मॅडमकडून जाणून घेऊया. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे किंवा नाही हा विषय सध्या याच्यासाठी चर्चेचा नाही आहे, कारण निर्णय झालेला आहे आणि कॅरी ऑन विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. फक्त येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कसा पडेल याचा विचार डेफिनेटली आम्हाला सगळ्यांना ॲज अ टीचर किंवा आम्ही ॲज अ महाविद्यालय म्हणून आम्ही याच्यावर नक्कीच त्याच्यावर चर्चा करायला हवी असं मला स्ट्रॉंगली वाटते.
तर विषय असा आहे की एक विद्यार्थी जो फर्स्ट इयरसुद्धा पास करत नाही त्याला आपण थर्ड इयरला ॲडमिशन देणार आहोत. कारण फर्स्ट इयर जो विद्यार्थी पास करतो आहे त्याला केला किंवा नाही केला तरी सेकंड इयरला तर त्याला ॲडमिशन CBCSमध्ये दिलेलीच आहे, त्याच्याहीमध्ये दिलेली आहे. NEPमध्ये पण असं प्रोव्हिजन आता होईल, जे काही होईल ते येणाऱ्या दिवसात माहीतच होईल. परंतु ज्या वेळेला आपण थर्ड इयरला विद्यार्थ्याला ऑलरेडी ॲडमिशन देण्यासाठी फर्स्ट इयर पास करणं गरजेचं आहे. त्यांनी सेकंड इयर पास केलं किंवा नाही केलं हा महत्त्वाचा भाग नाही आहे. तर अशा वेळेला त्यांनी फर्स्ट इयर न करता सरळ थर्ड इयरला केला तर त्याचं फर्स्ट इयरही क्लिअर नाही, सेकंड इयर पण क्लिअर नाही, थर्ड इयरसुद्धा क्लिअर करण्याची समोर एक चॅलेंज आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑलरेडी 2 वर्ष त्याचे आहेत आणि तिसरं म्हणजे 3-3 वर्षांचा अभ्यास त्या विद्यार्थ्यांनी कसा करावा, त्याच्यावर येणारं प्रेशर किती जास्त असेल याचा विचार आम्ही या पॉलिटिक्समध्ये करतच नाही. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिवाय विद्यार्थ्यांची एक मेंटॅलिटी बनायला लागली आहे की ठीक आहे व्हॉट्सएव्हर द रिझल्ट इज, मला तर थर्ड इयरला ॲडमिशन मिळणारच आहे ना. मग जर मला थर्ड इयरला ॲडमिशन मिळणारच आहे तर मग काय आरामात करूया, जसं होईल तसं होईल. हा जो भाग आहे ना याच्यावर कुठेतरी समाजामध्ये ॲज अ टीचर मी बोलतीये, समाजामध्ये कुठेतरी चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. हे ॲकॅडमिक्स हे क्षेत्र हे काय पॉलिटिक्सचं क्षेत्र नाही आहे. याच्यावर पॉलिटिक्स होऊ नये असं मला स्ट्रॉंगली वाटते. आणि या सगळ्या ज्या पॉलिटिकल संस्था आहेत यांनीसुद्धा हा विचार करावा की या विद्यार्थ्यांचं जे मेंटल ग्रोथ आहे, एज्युकेशन घेणे, ॲकॅडमिक्स घेणे, याच्यातून जे घडणारं मेंटल ग्रोथ आहे त्याला कुठेतरी ते सेटबॅक देत आहेत असं मला वाटते. पण मॅडम याच्यात हाही एक मुद्दा आहे की पुनर्मूल्यांकन करत असताना ज्या टीचर्सकडून हे पुनर्मूल्यांकन केलं जातं त्यावेळी मार्कांमध्ये खूप मोठी तफावत येते आणि म्हणून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जातं आणि म्हणून आम्हाला कॅरी ऑन हवं आहे. मग असं जर असेल तर फर्स्ट आणि सेकंड व्हॅल्युएशनमध्ये जी गॅप आली आहे त्याचं थर्ड व्हॅल्युएशन मागितलं जातं. आणि जर ही गॅप एवढी मोठी असेल तर त्याच्यावर एक कमिटी बसवावी, एक्सपर्ट्सची कमिटी बसवावी आणि जी गॅप आली आहे त्याच्यामध्ये जो दोषी व्यक्ती असेल, जो कोणी असेल दोषी व्यक्ती, त्याच्यावर डेफिनेटली ॲक्शन व्हायला हवी. हां तेच म्हणजे संघटनांचं म्हणणं आहे की जर आम्ही म्हणजे विद्यार्थी जर कॉपी करत असेल त्याला जर पकडलं गेलं तर त्यावर त्वरित ॲक्शन घेतली जाते तिथल्या संस्थेकडनं, कॉलेजकडनं. तशीच ॲक्शन ह्या टीचर्सवर पण घ्यायला हवी जे ह्या पुनर्मूल्यांकनामध्ये तफावत निर्माण करतात. एवढी मोठी तफावत येत असेल असं मला तरी वाटत नाही, पण जर आली असेल तर येस त्याच्यावर एन्क्वायरी डेफिनेटली व्हायलाच पाहिजे आणि ही एन्क्वायरी इमिडिएट बेसिसवर व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये फार मोठा गॅप नको. जर फार मोठा गॅप पडला तर मग द डिले इज ऑलवेज सेड टू बी जस्टिस डिनाईड, तर देर इज नो पॉईंट आणि विद्यार्थ्यांचं पुढचं अकॅडमिक नुकसानसुद्धा नको व्हायला. पण हां, एन्क्वायरी डेफिनेटली व्हायला हवी. चालेल, धन्यवाद मॅडम. सोनल चांडक मॅडम आपल्या सोबत होत्या. एक शिक्षक म्हणून त्यांना विद्यार्थ्याचा खरं हित काय आहे हे त्यांनी आपल्यापुढे मांडलं आणि विद्यार्थ्यांनी पण यावर विचार करायला हवा. युवा सेनेचे सागर देशमुख आपल्यासोबत आहेत ज्यांनी कॅरी ऑन या विषयाला घेऊन विद्यापीठात आंदोलन केलं. याच्या आधी 2020मध्ये आफ्टर कोविड त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं. पण ह्या आंदोलनाचं फलित म्हणून कॅरी ऑन जरी लागू झालं असलं तरी ते 1 वर्षासाठी लागू झालं आहे आणि पुढच्या वर्षीपासून नवीन शिक्षण प्रणाली लागू होती आहे. त्या शिक्षण प्रणालीत नवीन नियम येतील. कॅरी ऑन फक्त 1 वर्ष असेल. प्लस ज्यामुळं कॅरी ऑन लागू करण्याची गरज पडली त्या सगळ्या पुनर्मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, टीचरवर कारवाई होणार आहे असंही म्हटलं जात आहे. नेमकं या संदर्भात सागर देशमुख यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल? तुम्हाला माहीतच आहे की आता विद्यापीठांनी घोषित केलं की बा कॅरी ऑन आता यावर्षी संपूर्ण UG असो किंवा PG असो याला कॅरी ऑन लागू त्यांनी केलेलं आहे. आता याच्या मागे अनेक कारणं आहे. याच्या आधीसुद्धा कोविडचं कारण देऊन विद्यापीठामध्ये जो गोळबंदाळ झाला म्हणजे ऑनलाईन परीक्षा असो, ऑफलाईन परीक्षा असो, म्हणजे ऑनलाईन घ्यायची किंवा ऑफलाईन घ्यायची, मग तो ड्युरेशन जेवढा एका सेमिस्टरमध्ये काही त्यांचा एक ड्युरेशन राहतो त्या ड्युरेशनमध्ये तो कोर्स कंप्लीट झाला पाहिजे, तो झाला नाही. म्हणजे मला असं वाटते विद्यार्थ्यांना तर कॅरी ऑन हवाच असतो कारण की कुठेतरी त्याचं वर्ष वाया जाऊ नये त्याला असं वाटत असतं. पण कॅरी ऑन लागू करण्यासाठी पण मुख्य भूमिका जी आहे ती विद्यापीठाची आहे. कारण की
विद्यापीठाने समजा त्यांचं जे कार्यप्रणाली आहे किंवा ती समजा थोडीशी सुधरवली किंवा व्यवस्थितपणा त्यांनी त्याच्यात आणला तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यालाही कुठे चान्स मिळणार नाही. म्हणजे उदाहरण देतो म्हटलं तर जसं तुम्ही सांगितलं पुनर्मूल्यांकन असो, याही विषयाला खूप गांभीर्याने विद्यापीठाने आतापर्यंत घेतलं नाही. आता युवासेनेच्या माध्यमातून आम्ही तो विषय घेतला की जसं एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडल्या गेल्यावर त्याच्यावर त्वरित तिथे कारवाई केल्या जाते आणि त्याला रस्टिकेट केलं जातं. तर मग कुठेतरी त्याचा जो शिक्षक पेपर तपासताना बरोबर पेपर तपासत नाही किंवा तो निष्काळजीपणा करतो त्यालासुद्धा त्याच्यावर कुठली तरी कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर त्याची भीती असली पाहिजे, तेव्हा कुठे तो त्या सिरियसनेस त्याला राहील आणि तो पेपर चांगल्या पद्धतीने होईल. पण कुठल्याही पद्धतीची कारवाई विद्यापीठाकडनं 48-5 आतापर्यंत होताना आपण पाहिलेली नाही आहे. पण तुम्ही असं म्हणता तर कॅरी ऑन हे आता जसं विद्यापीठाने म्हटलं 1 वर्षासाठी लागू असेल, पण यदा कदाचित हे पुढच्या वर्षीही विद्यार्थ्यांनी याची जर मागणी केली की आम्हाला हे कॅरी ऑन कंटिन्यू करा तर याचे दुष्परिणाम होणार आहे? नक्की दुष्परिणाम तर नाही म्हणता येणार. बघा, कुठल्याही गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स राहतातच. मी म्हटलं ना तुम्हाला, विद्यार्थ्याला असं कोणत्याही विद्यार्थी असो तुम्ही त्याला उभा केलं त्याचं वर्ष वाया जाताना वाचत असेल तर तो उभाच होणार आहे, कॅरी ऑन तो मागणारच आहे. पण मला असं वाटतं की या वेळेसची जी कंडिशन होती किंवा मागच्या वेळेस जेव्हा कॅरी ऑन दिला त्यावेळेची जी कंडिशन होती ती वेगळी होती. आता एकदा ही नवीन शिक्षण प्रणाली लागू झाली आणि मग ती कंटिन्यूमध्ये राहिली तर मग कुठेतरी कॅरी ऑन हा विषय संपुष्टात येईल. फक्त आणि फक्त यावेळेस शिक्षण प्रणाली चेंज होणार होती आणि पुनर्मूल्यांकनाचा तर विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जे प्रश्न आता केला की पुढच्या सेमिस्टरला, तर त्याच्यात एक मुख्य कारण आहे मार्क्स फेल्युअर पण आहे. म्हणजे एकाच सब्जेक्टमध्ये 90% मुलं फेल कसे होतात, 0चे 35 मार्क कसे होतात, 35चे 0 मार्क कसे होतात. तर हा प्रश्नचिन्ह विद्यापीठावरही उभा झाला पाहिजे आणि कुठेतरी मीडियाने सुद्धा विद्यापीठाला हे विचारलं पाहिजे की हा विषय वारंवार का होते आणि याच्यावर सोल्युशन का बरं निघत नाही. अच्छा, म्हणजे पुढच्या वर्षी तो येईल नाही येईल कॅरी ऑन ते नवीन शिक्षण प्रणाली ठरवेल. पण समजा विद्यार्थ्याकडून जर तशी मागणी होत आहे, कारण दादांनी म्हटल्याप्रमाणे की विद्यार्थ्याला ते पाहिजेच आहे कॅरी ऑन कारण त्याचं वर्ष वाचत आहे, पण एक कुठेतरी बॅक ऑफ माइंड हेही राहतं की माझ्या आता कॅरी ऑन मला मिळणार आहे तेव्हा मी दुर्लक्ष केलं तर चालेल अभ्यासाकडे, असं होऊ शकतं का? नाही, होऊ नाही. मला तरी असं वाटतं की नाही होणार, कारण की कसं आहे, कोणालाही वाटत नाही की भाई आपलं वर्ष वाया गेलं पाहिजे. उलट त्याला त्या गोष्टीचं बॅकअप मिळतं की ही एक मला संधी आहे, या संधीमध्ये मी समजा चांगलं नाही केलं तर कुठेतरी माझं वर्ष वाया जात होतं, पण ते आता जाता जाता वाचलं तर ही मला एक शेवटची संधी आहे की ज्याच्यातून माझं वर्ष वाया जायचं थांबेल. आणि असे भरपूरसे विद्यार्थी तुम्हाला सांगतो की जे हुशार असतात. आता कसं आहे, दोन्ही बाजू राहतात नाण्याच्या. हुशारी मुलं राहतात, काही ढळी मुलं राहतात. याच्यात तुम्हाला सांगतो हुशार मुलांचं पण खूप वेळा असं झालेलं आहे, आम्ही बघितलं आहे. अशी म्हणजे जे टॉपर मुलं आहे त्यांच्या 2-2, 4-4 मार्कांनी विषय राहतात. म्हणजे विद्यापीठाच्या ह्या पुनर्मूल्यांकनामुळे पण ह्या असे भरपूरसे विद्यार्थी आहे की ज्यांचं खरंच नुकसान होतं. याचा फायदा दोन्ही लोकांना होतात. पण कसं आहे, मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह बाब जास्त बघितली पाहिजे ना की निगेटिव्ह. अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेनं निर्णय घेतला आणि कॅरी ऑन लागू झालं. या वर्षात या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, सगळ्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू झालेलं आहे. पहिल्या वर्षात तुम्ही नापास जरी झालात, बॅक राहिल्यात, तरी तुम्हाला 3ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. 2ऱ्या वर्षी नापास झाला तरी 4थ्या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. या संदर्भात आपण चर्चा करतो आहोत. काही टीचर्सचे आपण मतं जाणून घेतली आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय झाला त्यांच्याशी आपण बोलूयात. सिपना कॉलेजमध्ये, सिपना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण सध्या आहोत. इथे 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया, कॅरी ऑन लागू झाला, खरंच हा तुम्हाला वाटतं का की हा निर्णय योग्य आहे? हो, योग्य आहे, कारण की त्याच्या युनिव्हर्सिटीची चूक होती, त्याच्यामुळे त्यांनी कॅरी ऑन दिला असं मला वाटते. युनिव्हर्सिटीची नेमकी काय चूक होती? म्हणजे त्यांनी इव्हॅल्युएशन बरोबर नाही केलं. जे बॅकचे पेपर असतात ज्याच्या आपण रिचेकिंगला टाकतो त्यात एकदम फ्लक्च्युएशन आहे मार्क्समध्ये. तर समजा एखादा विद्यार्थी पास आहे तर तो रिचेकिंगला टाकल्यानंतर तो फेल होऊ शकते, म्हणजे रिचेकिंगला टाकल्यानंतर. त्याच्यामुळं ते असं मला वाटते. तुमच्यापैकी इथे रिचेकिंगचा अनुभव आहे कोणाला? कोणी पेपर टाकले होते? हो, मला आहे. अच्छा, काय नेमकं सांगा ना, काय होतं? म्हणजे मी रिचेकिंगला टाकला होता पेपर आणि मग एकदम म्हणजे माझे कमी मार्क्स होते आणि रिचेकिंगला टाकलं तर मी पास झाली होती, म्हणजे एकदम वाढले होते मार्क्स. अच्छा, हा जर पेपर रिचेकिंगला टाकला नसता तर तुमचं वर्ष वाया गेलं असतं? वाया गेलं असतं. अच्छा, सेम वाया गेलं असतं. अच्छा, सेमिस्टर वाया गेलं असतं. किती मार्कांचा डिफरन्स आला? जवळपास 12. 12 मार्कांचा डिफरन्स आला. अजून कोणी असं आहे इथे की ज्यांना रिचेकिंगचा अनुभव आहे, ज्यांनी पण म्हटलं की हा निर्णय योग्यच आहे? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं, एक वेळा लागला होता तर ते पण दुसऱ्यांदा डबल लागला. त्याच्यापेक्षा तर मग डिग्रीज देऊन द्यावं.
म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे 2-2 वेळा कॅरी ऑनच लागून राहिला ना, हो. तर मग काही अर्थच नाही राहिला ना. DC म्हणजे हा शब्द मग काय, याचा अर्थच काय राहणार? त्यांना एकदा कॅरी ऑन दिला ना, म्हणजे त्यांना एक चान्स दिला युनिव्हर्सिटीने, पण परत तेच चूक करत आहे की त्यांना डबल कॅरी ऑन देऊन, म्हणजे ते फायनल इयरपर्यंत आलेच ना. जो DCचा कन्सेप्ट आहे, म्हणजे समजा फर्स्ट इयरचे नाही निघाले पूर्ण सब्जेक्ट, तर तो थर्ड इयरला नाही जाऊ शकत विद्यार्थी. तरी पण आता ते कॅरी ऑनमुळं जात आहे ना पुढे. आता त्याला अजून 2 चान्स मिळाले फर्स्ट इयरची पूर्ण सब्जेक्ट काढायसाठी, तर तो DC होणारच नाही. मग तो 2 चान्समध्ये काढूनच घेईल सब्जेक्ट. त्याच्यामुळं त्याचं तसं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे DC हा विषय म्हणजे आतापर्यंत DC कॅरी ऑन हा असा विषय होताच नाही ना काही, तर यावेळेसच आला. मग DC या शब्दाचा अर्थच नाही राहिला ना मग काही. अच्छा, म्हणजे मग आता विद्यार्थी DC होणारच नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो. अच्छा, पण ह्या सगळ्या संदर्भात असं वाटत नाही तुम्हाला की पेपर बॅक राहतोय, कॅरी ऑनमुळे आपण पुढच्या वर्गात जातो आहोत, त्यामुळं प्रेशर वाढतं आहे? काय सांगा? प्रेशर वाढतं आहे आणि हे काही प्रमाणात चुकीचं वाटतं आहे. कारण काही जेन्युइन विद्यार्थी असतात, त्यांना खरंच मार्कांची गरज असते, ते करतात देखील अभ्यास, 1-2 मार्कांनी राहतो. आणि काही विद्यार्थी असेही आहे की ते अनेक वर्षानुवर्ष टाईमपास करतात आणि त्यांना डायरेक्ट पुढच्या वर्गामध्ये त्यांना प्रमोशन मिळतं. हे चुकीचं आहे ना बाकीच्यांसाठी. मग त्यांच्यात आणि बाकीच्यांमध्ये काय फरक आहे? जर तुम्ही असेच पास होत चालले तर याच्यात काय तथ्य राहिलं ना. अगदी बरोबर. म्हणजे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अभ्यास न करणारे विद्यार्थी सगळे सभी घोडे एक बराबर असं सगळं ते झालं. तर असंच होतं आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं याबद्दल? मला असं वाटतं की कॅरी ऑन एक वेळा लागला, पण तो परत लागायला नव्हता पाहिजे. जे आता तसं जसं खूप सारे मुलं आहेत ते पास होतात, अभ्यास करून पास होतात, तर ते पुढे जातात. तर लाईक आता तुम्ही समजू शकाल की काही मुलं अभ्यास नाही करत, तर त्यांच्यामुळे पूर्ण क्लास त्यांच्या एका क्लासमध्ये सगळे येतात, तर त्यामुळे पीअर प्रेशरमुळे यांचंही नुकसान होतं. अच्छा. हां, म्हणजे कॅरी ऑनच्या संदर्भात पण पियर प्रेशर तयार होऊ शकतं आणि अभ्यास न करणारे विद्यार्थ्यांना पण कॅरी ऑन मिळत आहे, ते पुढं जात आहे आणि याच्यामुळे प्रेशर क्रिएट होत आहे. पण याच्यामध्ये विद्यार्थी संघटनांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला मॉडेल ॲन्सर शीट द्यायला पाहिजे आहे. तर मॉडेल ॲन्सर शीट जर दिली तर कदाचित आपलं तुम्हाला चेक करता येईल. या संदर्भात काय सांगू शकता? त्याच्यावरनं पूर्ण क्लिअरच होऊन जाते ना की आपल्याला किती मार्क्स मिळाले, युनिव्हर्सिटीने काही केलं का त्यामध्ये. त्याच्यामुळं मग ते तसं द्यायला पाहिजे, ते मॉडेल ॲन्सर शीट द्यायला पाहिजे. म्हणजे मग कॅरी ऑनची गरजच राहणार नाही. हो. आणि त्यांना त्यांच्या चुका कळतील मॉडेल ॲन्सर शीटमध्ये चेक करून, आणि ते तशा प्रकारे करेक्शन्स करू शकतील पुढच्या पेपरमध्ये म्हणा किंवा काय, त्या प्रकारे ते अभ्यास करू शकतील. तर मग कॅरी ऑन काही विद्यार्थ्यांसाठी खरंच युजफुल होता, पण काही विद्यार्थ्यांसाठी तो नाहक होता असं वाटतं. कॅरी ऑनमुळे कसं ते त्यांना सवय लागत आहे. ते एकदा त्यांना कॅरी ऑन दिला, त्यांना माहीत पडलं की आपल्याला डबल लागू शकते, त्याच्यामुळे त्यांनी मोर्चा केला आणि त्यांना डबल पण लागला. त्यांना याची सवय लागते आहे हळूहळू की बा आपण पास होतोच. तर ते असं नाही करायला पाहिजे, म्हणजे नाही द्यायला पाहिजे. पण समजा युनिव्हर्सिटी चुकी आहे तर त्याच्यामुळे दिला असू शकते कदाचित युनिव्हर्सिटीने. हां, म्हणजे सरसकट युनिव्हर्सिटीची चुकी आहे असं म्हणणं आहे तुमचं? पण प्रत्येक सेमला युनिव्हर्सिटीची चुकी नसू शकते ना. हां, कारण या पोरांना 2 वर्षात हे पोरं पेपर नाही काढू शकले, बरोबर. तर ते आता कसे काढणार पेपर? एक्झॅक्टली. हां, ते ह्याच मुद्द्याला घेऊन तुम्ही बोलू शकता काही? कारण ह्यांनी जो मुद्दा मांडला, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 2 वर्षाचे पेपर नाही निघाले तर तिसऱ्याचा कसा निघेल? तेच आता त्यांना तेवढी मेहनत करावी लागेल आणि ती जर तयार नसतील तर मग ऑब्व्हियसली त्यांना ती डिग्री पण नाही मिळणार. आणि मग इनिशियली मग त्यांनी घेतलीच कशाला ॲडमिशन जर त्यांना नकोच असेल तर, आणि मेहनत करायची इच्छाच नसेल तर. अगदी बरोबर. आंदोलनामध्ये तुमच्यापैकी कोणी सहभागी झालं होतं? कोणी तुमच्यापैकी गेलं होतं? कोणीच गेलं नाही. पण सर्वांना जर विचारायचं झालं, तुम्ही काही बोलू शकता? म्हणजे पहिल्या वर्षी जो कॅरी ऑन लागला होता फर्स्ट इयरमध्ये जो कॅरी ऑन लागला होता तो म्हणजे शक्यतो लागायलाच पाहिजे होता, कारण की एकाच वर्षी 3 सेमिस्टर झाले होते आमचे. म्हणजे 2 महिन्यानंतर सेमिस्टरचे पेपर होत होते, तर काही मुलांचे नव्हतेही झाले अभ्यास, तर तेव्हा ठीक होता तो कॅरी ऑन, किंवा तेव्हा नाही निघाला म्हणून. पण यावेळेस खूप टाईम भेटला होता. म्हणजे मागच्या वेळेसचे जास्तीत जास्त पेपर निघाले होते आणि याही वेळेस होते. तर मग असंच कॅरी ऑन जर लागत गेला तर पोरांचे पेपर जमा होत आहे आणि मग आता रेग्युलरचे पण येतात आणि बॅकलॉगचे पण येतात, मग ते प्रेशर होऊन जातो पूर्ण. अच्छा. तर
त्यांना जर DC झालं असणार आणि एक जर चान्स मिळाला तर ते घरी बसून मागचे पेपर काढून मग पुढे पण रेग्युलरचा पण चांगल्याने अभ्यास करू शकतात जर मागचे पेपर निघाले तर. जरूर. म्हणजे DC होणार नाही पण कॅरी ऑन साधक बाधक दोन्ही गोष्टी आहेत. यस, काय म्हणताय? मला असं वाटतं की कॅरी ऑन म्हणजे काही असा थोडाफार चुकीचाच आहे. कारण की आपण म्हटलं जरी की युनिव्हर्सिटीची चुकी आहे त्याच्यात, पण मग मुलं मेहनतच नाही करणार ना, आणि मग या डिग्रीचा फायदा काय? म्हणजे आपण दर 2 वर्षानंतर दोनदा आपण कॅरी ऑन लावतो आहे, तर मग मुलं अभ्यास कसा करतील आणि मग अर्थ काय ना डिग्रीला? मग तोच प्रश्न मग पुढे पण येणार, प्लेसमेंट्स नाही होणार आणि मग त्यांच्या डिग्रीला काय, त्यांच्या मार्कशीट्सला काय, त्यांच्या मार्क्सला काय, कशालाच अर्थ नाही राहणार. तर त्यामुळे पण त्यासाठीच मग विद्यापीठाने म्हटलं आहे की हा एकच वर्ष असणार आहे. पुढील वर्षापासून नवीन शिक्षण नीती लागू होते आहे, त्याच्यामध्ये कॅरी ऑन हटून जाईल, राहणार नाही. सो तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की कॅरी ऑन हटायला पाहिजे. हो, हटायला पाहिजे. त्याच्यामुळे एक असं होतं आहे की आता आम्ही CSITचे सगळे स्टुडंट आहे, जे मुलं कॅपेबल नाही आहे प्लेसमेंट सेलसाठी, ते पण आमच्या सोबत येत आहे ना. म्हणजे जे ज्यांची पूर्ण प्रिपरेशन झाली नाही ते पण आमच्या याच्यात होत आहे, सॅच्युरेशन होतं तिथे पूर्ण. आणि जसं पहिल्या वर्षी आणि जसं म्हटलं की पहिल्या वर्षी आमचं दोन्ही सेमिस्टर अगदी 6 महिन्यात होऊन गेले, त्यावेळेस बरोबर होतं. पण आता काहीच गरज नव्हती त्या विषयाची. आता त्याच्यामुळे त्या कॅरी ऑनमुळे डिपेंडन्सी खूप वाढत जाते सगळ्या विद्यार्थ्यांची. जरी आम्हाला मिळालं असता तरी तेच डिपेंडन्सी खूप वाढली आहे. तर ही डिपेंडन्सी कमी व्हायला हवी आणि समोर जाऊन त्यांना तेवढी कॉम्पिटिशनमध्ये त्यांना उतरायला हवं. त्यामुळे हा कॅरी ऑन नकोच आता असं. यामध्ये विद्यापीठाकडून विद्यार्थी संघटनांकडून म्हटलं आहे की कॅरी ऑन ज्याच्यामुळं लागायची गरज पडते आहे, म्हणजे तुमचं व्हॅल्युएशन जे झालं नाही तर त्या सगळ्या व्हॅल्युएशन करणाऱ्या टीचरवर कारवाई करणार आहे, त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. ते योग्य वाटतं तुम्हाला? योग्य वाटतं? हो वाटतं. मला तर कधी त्रास नाही झाला युनिव्हर्सिटी, म्हणजे मी जसे पेपर लिहिले मला त्याप्रमाणे मार्क मिळाले. अच्छा, मला तर नाही वाटत असं काही. अच्छा, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत त्रास कधी मला तर नाही झाला बघा, आतापर्यंत कधी त्रास नाही झाला युनिव्हर्सिटीचा. तुम्हाला कॅरी ऑन घ्यायची गरज पडली कधी? नाही, कधीच नाही. बॅक पण नाही लागले मागच्या वेळेस. म्हणजे जसा तुम्ही एक मुद्दा सांगितला की फोटोकॉपी द्यायला पाहिजे. समजा आपण फोटोकॉपी दिली तर पूर्ण प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाते ना. म्हणजे त्यांचं एकदम आयडिया क्लिअर होऊन जाते की आपण कुठे मार्क्स केले. मग ते असा युनिव्हर्सिटीवर ब्लेम नाही करणार स्टुडंट्स की यांनी इव्हॅल्युएशन बरोबर नाही केलं वगैरे. तेच, म्हणजे जर त्यांनी मॉडेल आन्सर्स दिलं तर तुम्ही ते चेक करूनच मग ठरवाल की रिचेकिंगला टाकायचा का नाही टाकायचा. कारण रिचेकिंगला टाकत असताना पर पेपरनुसार मला वाटते काहीतरी फीस भरावी लागते. ती फीस किती असते? 200. हां, पर पेपर. हो, पर पेपर. आणि त्यातही असं आहे की फक्त 3 किंवा 2च पेपर आपण टाकू शकतो, सगळे नाही टाकू शकत. तर ते पण एक आहे. जेव्हापासून आपण अप्लाय केलं फोटोकॉपीसाठी त्याचं ड्युरेशन खूप जास्त होतं. म्हणजे लाईक मी एक वेळ अप्लाय केलं होतं, तर जेव्हा माझे बॅक लागले त्याच्यानंतर जेव्हा माझे रेग्युलरचे पेपर होते तेव्हा ती फोटोकॉपी आली होती. ड्युरेशन खूप जास्त आहे त्याचा, तो कमी झाला पाहिजे. अच्छा, म्हणजे फोटोकॉपी आपण मागू शकतो पण ती मी अप्लाय केल्यापासून माझ्याकडे पोहोचेपर्यंत ती वेळ निघून गेली असते, त्याचा काही उपयोग होत नाही. अच्छा, हा जो निर्णय आहे म्हणजे टीचरवर पण त्या मूल्यमापन करणाऱ्या कारवाई व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मेरे को तो ऐसा लग रहा कि होना तो चाहिए क्योंकि इवेल्युएशन बराबर नहीं होता है. मेरे को भी उसमें तकलीफ़ आई थी. मैंने भी मतलब पेपर अच्छा खासा लिखा था, उसमें मेरे को 18 मार्क थे, तो वो रिएवल्यूएशन के बाद में डायरेक्ट 14 हो गए. हाँ, तो मतलब एक तो आप वही कांस्टेंट कर सकते थे, नहीं तो आप बढ़ा सकते थे, पर आपने मतलब कम कर दिए, तो पहले का वैल्यूएशन कैसा रह गया. हाँ, मतलब मेरे को उतने पहले 14 ही डालना था ऐसा. मतलब आपका ये कहना है कि उन वैल्यूएशन करने वालों पे भी कुछ ना कुछ कार्रवाई होनी चाहिए. नहीं, एक्चुअली एक तो पहले से ही इवेल्युएशन ऐसा करिए कि वो कांस्टेंट रहे. मतलब आगे आप पहले 18 दे रहे फिर डायरेक्ट 14 कर रहे हैं, तो उस पर थोड़ा सा ध्यान देना चाहिए. तो मतलब उनका भी कहना आहे, त्यांचं पण म्हणणं हे आहे की त्यांच्या 18 मार्क होते, रिव्हॅल्युएशनला पेपर टाकला आणि 14 होऊन आले, तर निदान 18चे कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे होते किंवा आधीच 14 टाकायला पाहिजे होते. तर हा जो काही डिफरन्स येतो ह्या इथे खरा तर प्रश्नचिन्ह तयार होतो
की नेमकं व्हॅल्युएशन करताना कशा पद्धतीचं व्हॅल्युएशन केलं जातं. आपण ह्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली ज्यांनी कॅरी ऑन असायला पाहिजे असंही काही मत मांडलं. काही लोकांचं होतं की कॅरी ऑन जास्त दिवस इथून पुढे नसावा, जेणेकरून त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. सगळ्यांनाच एकासोबत घोळल्या जात आहे, कॉम्पिटिशन त्याच्यामुळे वाढते आहे. तेव्हा असा कॅरी ऑन असावा किंवा असू नये ही चर्चा पुढेही चालूच राहील. तुम्ही बघत राहा मंडल न्यूज. अतुल चव्हाण, अमरावती.